झाला। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या नायगाव परिसरातल्या बीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलातील 864 सदनिकांच्या चाव्यांचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती राखली। नायगावच्या बीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातल्या 864 सदनिकांचं काम पहिल्या टप्प्यातल्या 5 इमारतींमध्ये पूर्ण झालंय। या 864 पैकी 423 सदनिका या निवृत्त पोलीस कर्मचारी, त्यांचे वारस आणि कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मिळून आहेत। आजच्या सोहळ्यासाठी या 5 इमारतींना हार फुलांनी सजवण्यात आलं होतं। आणि नायगावच्या बीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातल्या सदनिकांच्या चाव्यांचं वाटप करण्याच्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय म्हटलंय आपण तेही पाहूया। बीडी चाळीचे पुनर्विकास करताना अनेक वेळा अधिकाऱ्यांची चर्चा व्हायची, एक आपण ॲम्युनिटी वाढवायचो, ते सांगायचे साहेब आम्हाला प्रॉफिट नको पण खिशातनं घालायला लावू नका, पण तरी आपण सांगायचो नाही काही हरकत नाही, पुढे तुम्हाला जे काही सेलेबल आहेत त्याच्या किमती वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही ते टाका। असं करत करत आपण जेवढ्या जास्तीत जास्त ॲम्युनिटीज त्या ठिकाणी देता येतील ते देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो की निश्चितपणे भविष्यातही बीडी चाळीचं काम तर उत्तम पूर्ण करूच, सगळ्यांना त्या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आपण करून देऊ, पण मुंबईमध्ये इतरही जे मध्यमवर्गीय मुंबईकर आहेत त्यांचंही घरांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपलं सरकार हे कटिबद्ध आहे। घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती आज होते आहे। हा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे। गुढीपाडव्याची तुमची 19 तारखेला नवीन घरामध्ये गुढी उभारण्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे। आणि बांधकामाच्या बद्दल तर मी सांगितलं मगाशी, चांगल्या क्वालिटीचं चांगल्या धर्तीचं बांधकाम आहे। मला काही लोक म्हणाले हे पोलीस लोक म्हणजे पोलीस किंवा कोणी तुमचं मुंबईमध्ये घर आहे का असं विचारायचे, बरोबर ना? नाही तर लग्नच व्हायचे नाही, पण आता बोलू शकतो आमच्याकडे घर नाही तर 2 BHKचं घर आहे। 4 दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सुवर्णक्षण अनुभवता येत आहे। मागील वर्षी वरळीतील सदनिकांचं वाटप करण्यात आलं, त्यावेळी आदरणीय दादांनी तेथील घरांची पाहणीही केलेली होती आणि घरांच्या दर्जाबाबत समाधानही व्यक्त केलेलं होतं। आदरणीय दादांनी चाळीतील रहिवाशांना स्वतःची चांगली घरं विकू नयेत असा सल्ला दिला होता। आणि नायगावच्या बीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 5 इमारतींमधली घरं सदनिका नेमक्या कशा आहेत, त्याविषयी रहिवाशांच्या भावना नेमक्या कशा आहेत याचा त्या इमारतीमध्ये जाऊन आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अजय मानेनं। नायगावच्या बीडीडी मधल्या पुनर्वसन प्रकल्पातील लाभार्थ्यांना 864 लाभार्थ्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालं। नेमकं हे घर कसं आहे याची आपण टूर करणार आहोत। हा संपूर्ण व्ह्यू जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। 2 खोल्यांचं हे घर असणार आहे। हॉलमधून आपण आत आलो की उजव्या बाजूला किचन आहे, तिथून तसंच पुढे सरकलो की जे एकंदरीत बाथरूमची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी न्हाणीघराची करण्यात आलेली आहे। त्यासोबत पुढे गेला तर 2 रूम जे 2 खोल्या ज्या आहेत त्या वेगळ्या असणार आहेत। त्यातला एक बेडरूम जो आहे तो हा आपल्याला पाहायला मिळतोय। एक संपूर्णतः हा मास्टर बेडरूम असणार आहे। मास्टर बेडरूम आणि एक नॉर्मल बेडरूम जो आहे तो असणार आहे। आता विशेष म्हणजे की मुंबईचा व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला मिळणार आहे। तर खरं तर ह्या नायगाव बीडीडीचा पुनर्वसन झाल्यानंतर या आधीच्या इमारती पाडून नव्याने त्या इमारती ज्या त्या म्हाडा आणि LNT मार्फत बांधण्यात आल्या होत्या। आणि आता आपण जर पाहिलं तो टॉप व्ह्यू असा मुंबईचा पाहायला मिळतोय। धावती मोनोरेल या ठिकाणाहून पाहायला मिळणार आहे। तसंच जर आपण पाहिलं तर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे आहेत मुंबईतले त्याचा व्ह्यू जो आहे तो इथून आपल्याला पाहायला मिळतो। समुद्र किनारा जो मुंबईला लागलेला आहे, संपूर्ण वरळीचा पट्टा असेल किंवा मग मरीन ड्राईव्हचा पट्टा असेल, आणि विशेष म्हणजे की या समुद्र किनाऱ्यावर उभा राहिलेला हा अटल सेतू तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे अशा प्रकारचे हे संपूर्ण घर जे आहे ते नायगावकरांना आता भेटणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देसाई, अजय माने, ABP माझा मुंबई।
मंडळी, राज्य शासनाच्या वतीने नवी मुंबईत आयोजित बाल मराठी संमेलनाच्या निमित्तानं आज